आरोप असे बिनबुडाचे नसतात. कधी कधी बिनबुडाचे असतात, नाही असं नाही. पण आमचं जे चित्रकर्मी पॅनल आहे, जे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ निवडणुकीत उभं राहिलं आहे, 14 जण उमेदवार आहेत. तर आम्ही आता 4 दिवसांपासून फिरतो आहे लोकांबरोबर, भेटीगाठी होत आहेत. आम्ही काही असे बिनबुडाचे आरोप केलेले नाही. जे सत्य आहे ते लोकांसमोर आणलेलं आहे. असं नाही की 10 वर्षात काहीच कामं झालेली नाही आहे. काही झाली, पण जी महत्त्वाची व्हायला पाहिजे होती ती अपेक्षेप्रमाणे नाही झाली सभासदांच्या. तर बऱ्याच मतदारांचं नाव मतदार लिस्टमध्ये नाही आहे. हे सगळ्यात मोठं काम आहे असं मला वाटतं. कारण सभासद का होतात? त्यांना एक तर निवडणुकीचा हक्क हा मूलभूत हक्क आहे. तर ते त्यांना मिळायला पाहिजे होतं. बरेच कलाकार वंचित म्हणजे आहेत मतदानापासून. बरेच सभासद, जो माझा सभासद भेटतो त्यातले 50% तरी मला बोलतात आमचं वोटर लिस्टमध्ये नाव नाही आहे. तर मला वाटतं हे मोठं काम व्हायला पाहिजे होतं. यात आता 10 वर्षानंतर का होईना, आपण मागे आता वळून बघूया नको, आता पुढे बघूया आपल्या भविष्याकडे. तर आता एकदाची निवडणूक लागलेली आहे, सुप्रीम कोर्टाने त्याबद्दल निर्णय दिला आहे, याबद्दल आपण ईश्वराचे ऋणी असायला पाहिजे. बिनविरोध बरोबर. श्रीमती नीलम शिर्के सामंत यांची सुद्धा मी अत्यंत कृतज्ञ आहे, कारण त्यांनी आपला अर्ज मागे घेतला, म्हणून आज मी बिनविरोध निवडून आले. त्याही कारणीभूत ठरल्या, कारण ज्याचं त्याचं श्रेय त्याला दिलंच गेलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की मी निवडणुकीला घाबरते, कारण मी एका राजकारण्याचीच मुलगी आहे. राजकारणात ट्रस्ट आहे. जो मुख्य प्रवाहातला राजकारण आहे ते वेगळं आहे, हे वेगळं आहे. हे सभासदांच्या काय म्हणतो कल्याणासाठी आहे. तर असा खरा राजकीय हस्तक्षेप जर झाला असेल, मला माहिती नाही तर झाला असेल तर, पण झाला असेल तर असं नाही व्हायला पाहिजे, हे निश्चित आहे. कारण कसं असतं, आता विजय आपले पाटकर यांना त्यांचा अर्ज भरण्यात त्यांनी साईन करून दिला होता. तो त्यांना उभं राहता आलं नाही, त्यांची उमेदवारी गेली विनाकारण. त्यांच्या बाबतीत कूटनीती झाली असं मी म्हणेन. मी त्याला राजकारण असं म्हणणार नाही, पण कुठली तरी कूटनीती झाली असेल म्हणून असं झालं असेल ना. तर अशा प्रकारचा हस्तक्षेप झाला आहे असं मी म्हणत नाही, पण झाला असेल तर नाही व्हायला.